युधाकंदम. राम लंकेत घुसखोरी करून राक्षसांना ठार मारण्याच्या हनुमानाच्या शौर्याची प्रशंसा करतो. तो हनुमानाच्या अपवादात्मक क्षमतेबद्दल आणि सुग्रीवाच्या सेवेबद्दल प्रशंसा व्यक्त करतो. त्यानंतर राम हनुमानाकडून माकडे दक्षिणेकडील किनाऱ्यावर कशी पोहोचू शकतात यावर उपाय शोधत समुद्र ओलांडण्याबद्दल आपली चिंता व्यक्त करतो. सुग्रीव रामाला सांत्वन देतो आणि त्याला त्याचे दुःख संपवून युद्धाची तयारी करण्याचे आवाहन करतो. तो रामाला आश्वासन देतो की त्यांच्या संयुक्त सैन्याने ते लंका जिंकतील, रावणाचा पराभव करतील आणि सीतेची सुटका करतील. सुग्रीव शक्ती आणि धैर्याच्या महत्त्वावर जोर देतो आणि असा इशारा देतो की दुःखामुळे राम हनुमानाला लंकेच्या संरक्षणाचे वर्णन करण्यास सांगतो, जे हनुमान तपशीलवार करतो. तो शहराच्या भिंती, दरवाजे, खंदक आणि संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध यंत्रांचे वर्णन करतो. हनुमान रामाला असेही सांगतो की त्याने आधीच पूल तोडले आहेत, शहर जाळले आहे आणि त्याच्या भिंती खाली ठेवल्या आहेत. रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका करण्याचा निर्धार असलेला राम त्याच्या माकडांच्या सैन्यासह दक्षिणेकडे निघतो. सुग्रीव आणि इतर शक्ती सैन्यासह त्यांच्या अफाट यजमानासह पृथ्वीला झाकतात. जेव्हा ते समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचतात तेव्हा राम माकड यजमानाला छावणी घालण्याचे आदेश देतो. मुख्य ओलांडण्याचा मार्ग शोधण्याचा विचार राम त्याच्या विभक्त झालेल्या पत्नी सीतेबद्दल विचार करतो, जी राक्षसांनी घेतली आहे. तो वाऱ्याला त्याला स्पर्श करण्यास सांगतो, जेणेकरून त्याला तिची उपस्थिती जाणवेल आणि तो पुन्हा आनंदी होईल. रामाचे दुःख तीव्र आहे, परंतु तो सीतेशी पुन्हा एकत्र येईल आणि त्याचे दुःख दूर होईल. हनुमानाच्या लंकेवरील आक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर राक्षस राजा आपल्या सल्लागारांना संबोधित करतो. मोठ्या सैन्यासह येत असलेल्या रामापासून शहरे आणि तेथील लोकांचे सल्लागारांना संबोधिशना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे 3 आदेशांमध्ये विभागण्याचा प्रस्ताव मांडतो आणि त्याच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी एकमताने मार्गदर्शन करण्यासाठी एकमताने मार्गदर्शन. त्यांच्या राजा नेतृत्वाखाली राक्षस रामाशी संवाद साधतात. त्यांना मृत्यूच्या देवाला पराभूत करणे आणि शक्तिशाली दानवांना पराभूत करणे यासाय मागील विजयांची अभिमानाने आठवण येते. ते इंद्रजितला रामाचा वध करणे जबाबदारी सोपवतात, कारण त्यांना वाटते की ही आपत्ती त्यांच्या स्वतःच्या महान कृतींच्या तुलक आहे. चालवूस शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. प्रभात, दुर्मुख, वज्रदानास्त्र, निकुंभ आणि वज्राहन यांच्यासह रावणाचे सेनापती हनुमान आणि राम यांचा पराभव करण्याची शपथ घेतात. ते एकतर एकट्याने किंवा रामाला जाळ्यात अडकवून माकडांच्या सैन्यावर हल्ला करण्याची योजना आखतात आणि त्यांचा पराभव झाला नाही. रावणाचे सेनापती रामावर हल्ला करण्याची तयारी करतात, परंतु विभीषण हस्तक्षेप करतो आणि त्यांना सावध करतो की सतर्क आणि शक्तिशाली शत्रूवर हल्ला करणे मूर्खपणाचे आहे. त्याऐवजी तो समेट सुचवतो आणि त्याच्या सेनापती परत करण्याचे आवाहन करतो. रावण त्याच्या खोलीत परत जातो आणि त्याच्या सेनापतींना विभीषणच्या शब्दांचा विचार करण्यास सोडतो. रावणाचा भाऊ विभीषण त्याच्या राजवाड्यात प्रवेश करतो आणि त्याला वाईट शकून दूर करण्यासाठी सीतेला राघवाकडे परत करण्याचा सल्ला देतो. तथापि रावण हा सल्ला नाकारतो. त्याला खात्री पटते की तो राघवाकडे युद्धात पराभूत करू शकतो. सीतेच्या वासनेने प्रेरित होऊन रावण आपल्या शत्रूंविरुद्ध युद्ध पुकारतो आणि सर्व राक्षसांना लंकेत एकत्र येण्यासाठी बोलावतो.
त्याच्या शक्तिशाली गाडीसोबत हजारो रणशिंगडे, शंख आणि उग्र योद्ध्यांचा ताफा असतो. रावणाचा दरबार दूतांनी, वीरान, पुरुषांनी, वीरांनी आणि सरदारांनी भरलेला असतो, जे सर्व पराक्रमी राजाला नमन करतात. लंकेचा रावण रामाची पत्नी सीता हिच्याबद्दलच्या त्याच्या वेडेपणाचे वर्णन करतो आणि त्याला विश्वास आहे की अडचणी असूनही तो त्याच्या शत्रूंवर विजय मिळवेल. त्याचा भाऊ कुंभकर्ण रावणाच्या कृतीमुळे संतप्त आणि त्याला रामाला पराभूत करण्यात आणि त्याच्यासाठी सीता सुरक्षित करण्यात मदत करण्याची तयारी दाखवतो. हा परिच्छेद पात्रांच्या प्रेरणेतील महाप्रच्व रावणाला सीतेसोबत जीवनाचा आनंद घेण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा सल्ला देतो. तथापि रावण उघड करतो की त्याला वडिलांच्या शापामुळे एक गुप्त भीती वाटते, ती जर त्याने एखाद्या स्त्रीला बडत्याला जबरदस्तीने सीता घेण्यापासून रोखले जाईल. विभीषण रावणाला रामाला सीतेचे समर्पण करण्याचा सल्ला देतो आणि चेतावणी देतो की त्याची मुले आणि मित्र रामाच्या सामर्थ्याशी बरोबरी करू शकत नाहीत. प्रहस्त प्रतिवाद करतो, परंतु विभीषण हे स्पष्ट करून प्रतिसाद देतो की रामाचे गुण आणि सामर्थ्य त्याला अजेय बनवते. तो रावणाला स्वतःला धोक्याच्या राघव समुद्रापासून वाचवण्याची विनंती करतो. इंद्रजित, एक राक्षस नेता, त्याच्या सामर्थ्याचा आणि शौर्याचा अभिमान बाळगतो. तो राम आणि लक्ष्मण या मानवी राजकुमारांना पराभूत करू शकतो असा दावा करतो. त्याचे काका विभीषण तथापि इंद्रजित मूर्ख, आवेगपूर्ण आणि नम्र नसल्याबद्दल टीका करतात आणि इशारा देतात की राघवच्या शक्तिशाली बाणांमुळे त्याचा पराभव होईल. रावणाच्या विभीषणाविषयीच्या कठोर शब्दांना ज्याने प्रामाणिकपणे आणि अर्थपूर्णपणे भाष्य केले होते, विभीषणाकडून कठोर प्रतिसाद मिळाला. विभीषण रावणाचा बचाव करण्यासाठी उठला आणि त्याला त्याचा मोठा भाऊ असल्याने त्याच्या मनातील गोष्टी बोलण्याची विनंती केली, परंतु मृत्यूने नियंत्रित केल्याबद्दल त्याला फटकारले. विभीषण अखेरीस निघून गेला. रावणाचा भाऊ विभीषण 4 सेवकांसह सुग्रीवाच्या दरबारात येतो. सुग्रीव रामाला विभीषणच्या हेतूबद्दल चेतावणी देतो, असे सुचवतो की तो रावणाने त्याला मारण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी पाठवलेला गुप्तहेर असू शकतो. तथापि हनुमान विभीषणावर विश्वास ठेवण्याचे समर्थन करतो, जो आश्रय घेण्यासाठी आला आहे आणि रावणाच्या विरोधात इच्छित आहे. राम आणि सुग्रीव विभीषण या राक्षसाचा विश्वास ठेवायचा की त्याला ठार मारायचे यावर चर्चा करतात, जो त्याचा भाऊ रावणापासून वेगळा झाला आहे. रामशास्त्र आणि एका पवित्र कथेचा हवाला देत असा युक्तिवाद करतात की आश्रय मागणाऱ्या शत्रूचे संरक्षण केले पाहिजे, तर सुग्रीव संभाव्य धोका म्हणून त्याला ठार मारण्याचे समर्थन करतो. रावणाचा भाऊ बिभीषण रावणाशी असलेली आपली निष्ठा सोडून रामाकडे आश्रय मागतो. तो रावणाच्या सामर्थ्याचे आणि कमकुवतपणाचे वर्णन करतो, परंतु राम त्याला ठार मारण्याचे वचन देतो. बिभीषणाला रामाने राक्षसांचा राजा म्हणून अभिषिक्त केले आहे, जो समुद्र ओलांडून लंकेला जाण्यासाठी त्याचा सल्ला देखील मागतो. बिभीषणाच्या सल्ल्यानुसार माकडे आणि राम महासागराची रावण शुक नावाचा दूत सुग्रीवाकडे पाठवतो, जो त्याला माकडांच्या सैन्याच्या आगमनाची माहिती देतो. तथापि जेव्हा शुकाला माकडे पकडतात, ज्यांना तो गुप्तहेर असल्याचा संशय येतो, तेव्हा हस्तक्षेप करतो आणि त्याला सोडण्याचे आदेश देतो. त्यानंतर रामाला शुकाचे शब्द मिळतात, ज्यात रावणाची धमकी असते की जर त्याने सीतेला परत केले नाही तर तो रामाचा वध. समुद्र किनाऱ्यावर पडलेला राम एक आव्हान म्हणून समुद्राचा निचरा करण्याचे ठरवतो. तो समुद्राच्या गर्विष्ठ वागणुकीमुळे संतप्त होतो आणि त्याचे भयंकर बाण सोडतो, ज्यामुळे समुद्रात प्रचंड लाटा
आणि गोंधळ निर्माण होतो. लक्ष्मण हस्तक्षेप करतो, रामाचे धनुष्य काढून घेतो आणि त्याला त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक योग्य राम आपले धनुष्य काढतो आणि समुद्राला कोरडे पाडण्याचा धोका निर्माण करणारा बाण सोडवतो. वरुण हा महासागर बाहेर पडतो आणि रामाला एक उपाय सुचवतो. माकडांनी गोळा केलेल्या झाडं वापर करणे. नल हा एक कुशल माकड प्रयत्नांचे नेतृत्व करतो आणि भलच्या योजनांचा एक भव्य. लक्ष्मणच्या भावाला काळेवाळे थरथरत्या डोंगर आणि रक्तरंजित ढगांसह विनाश आणि अराजकतेची भविष्यवाणी करणारे शकून दिसतात. राम त्याच्या धनुष्याने सज्ज होऊन शक्तिशाली माकडांच्या मदतीने लंकेवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतो, जे त्यांच्या शत्रूंशी लढण्याचा निर्धार करतात. चंद्र प्रकट होतो, परंतु स्पष्टपणे चमकत नाही, ज्यामुळे अशुभ राम आणि त्याचे सैन्य माकडांच्या नेतृत्वाखाली सीतेला वाचवण्यासाठी लंकेकडे जाते. राक्षसांचा राजा रावण रामाचा दूत सुकावर हसतो, जो त्याला सीतेला शरण येण्याचा किंवा युद्धाला सामोरे जाण्याचा इशारा देतो. रावण त्याच्या सामर्थ्याबद्दल बढाई मारतो आणि दावा करतो की तो त्याच्या शक्तिशाली धनुष्य आणि बाणांचा वापर करील. रावण आपले सल्लागार शुक आणि सरण यांना वेशात रामसैन्याची हेरगिरी करण्यासाठी पाठवतो. तथापि विभीषण त्यांना शोधून काढतो आणि त्यांना बंदिवासात पाठवतो. त्यांची खरी ओळख कळल्यावर राम त्यांना सोडतो आणि रावणासाठी संदेश घेऊन लंकेला परत जाण्यास सांगतो. सीतेचे समर्पण करा आणि युद्धाची तयारी करा, कारण राम उद्या लंका शहराच्या राजा रावण सारणाला नील, अंगद, हनुमान, नल, श्वेता, कुमुद, चंदा, रंभा, साराभा, पनाका, वितता, क्रथान आणि गव्या या माकडांच्या सैन्याच्या नेत्यांबद्दल प्रश्न विचारतो. प्रत्येक नेत्याचे वर्णन त्यांच्या अद्वितीय स्वरूप आणि क्षमतेसह केले जाते आणि ते सर्व लंकेवर विजय मिळवण्याचा निर्धार. या ग्रंथात विविध नेते आणि योद्ध्यांचे वर्णन केले आहे, जे राघवला राम लंकेविरुद्धच्या लढाईत मदत करतील. माकड राजा हरा शेकडो हजारो माकडांसह हल्ल्याचे नेतृत्व करत आहे. इतर उल्लेखनीय नेत्यांमध्ये जांबवन, एक उग्र योद्धा, रंभा, रामाविरुद्धच्या लढाईची तयारी करताना माकडे आणि इतर योद्ध्यांसह रावणाच्या सैन्याचे वर्णन सुकाने केले आहे. हनुमान हा माकड विशेषतः त्याच्या सामर्थ्य आणि क्रूरतेसाठी प्रसिद्ध आहे. माकडांचा नेता सुग्रीव हा देखील सैन्याचा भाग असल्याचे नमूद केले आहे. सुकाने रावणाला या प्रचंड शक्तीविरुद्धच्या लढाईसाठी तयार राहण्याचाही. रावण आपल्या सल्लागार शुक आणि सरण यांना रामाची स्तुती केल्याबद्दल फटकारतो, जे त्यांचे प्रशिक्षण विसरले आहेत. त्यांना भिकारी म्हणतो. त्यानंतर तो रामाच्या सैन्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी त्यांना भिकारी म्हणतो. त्यानंतर तो रामाच्या सैन्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी पाठवले जाते. चालचे शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. रावणाचा गुप्तहेर सरदूल त्याला सुवेला पर्वतावर तैनात असलेल्या रामाच्या सैन्याबद्दल अहवाल देतो. जंबवन, हनुमान आणि अंगद यासह त्याच्या विविध शक्तिशाली माकडांचे वर्णन करतो. रावण सीतेवर हल्ला किंवा खंडणी वाटाघाटीचे आदेश देऊन प्रतिसाद देतो. देव आणि राक्षसांचा संभाव. रामाचे सैन्य सुवेला पर्वताजवळ येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राक्षसांचा राजा रावण आपल्या मंत्र्यांशी सल्लामसलत करतो. त्यानंतर रामाचे डोके आणि धनुष्य यांत धनुर करण्यासाठी भ्रमात निपुण असलेल्या विद्युजीबाला बोलावतो.
ज्याचा वापर तो सीतेला तिच्या पतीला युद्धात मारले गेले आहे असा विश्वास करून फसवण्यासाठी करतो. सीता रामाच्या मृत्यूवर विलाप करते, तिला सोडून दिलेले आणि दुःखी वाटते. ती कैकेयीच्या मृत्यूमधील तिच्या भूमिकेबद्दल तिची निंदा करते आणि तिचा संरक्षक आणि सोबती असलेल्या तिच्या पतीला गमावल्याबद्दल शोक करते. राक्षसी आणि सीतेच्या मित्र सारामा रावणाच्या जाण्यानंतर तिचे सांत्वन करतो. सारामा सीतेला सांगतो की रामाने माकडाच्या यजमानासह समुद्र ओलांडला आहे आणि तो दक्षिण किनाऱ्यावर तळ ठोकून आहे. ती सीतेला आश्वासन देते की राम लवकरच रावणाचा पराभव करेल आणि तिला वाचवेल. रावणाच्या सैन्याने तयार केलेल्या युद्धाची सीतेची मैत्रीण सारामा तिच्या वतीने गुप्तपणे रामाला भेटण्याची तयारी दाखवते. ती रावणाच्या हेतूबद्दल विचारते आणि बातमी घेऊन परतण्याचे वचन देते. रावणाला भेटल्यानंतर सारामा सीतेकडे परत येतो. त्यांनी सांगतो की रावण तिला पकडण्याची योजना आखत आहे आणि रामाकडून युद्धात पराभूत होईपर्यंत तो हार मानणार नाही. रावणाचा सल्लागार मल्लवन त्याला रामाबरोबर शांतता प्रस्थापित करण्याचा सल्ला देतो, ज्याला मानवी रूपात विष्णू मानले जाते. तो असा युक्तिवाद करतो की रामाचे पराक्रम आणि समुद्रावर पूल बांधणे यासारखी कामगिरी त्याचा दैवी स्वभाव दर्शवते. मल्लवन असे सुचवतो की रावणाने सीतेला रामाकडे परत पाठवावे आणि शत्रुत्व टाळावे. जर त्याने उत्कटतेने उत्तेजित झालेला रावण त्याच्या सामर्थ्याबद्दल टीकात्मकपणे बोलल्याबद्दल मल्लवनला फटकारतो. रावण त्याच्या सामर्थ्याबद्दल बढाई मारतो आणि विशाल सैन्यासह रामाची उपस्थिती असूनही सीतेचा त्याग करण्यास नकार देतो. रागाच्या भरात रावण लंकेसाठी संरक्षणाचे आदेश देतो. शक्तिशाली राक्षसांना प्रवेशद्वारांवर ठेवून राम आणि त्याचे सहकारी रावणावर हल्ला करण्याची योजना आखण्यासाठी लंकेजवळ गोळा होतात. रावणाचा भाऊ बिभीषण लंकेच्या संरक्षणाबद्दल गुप्त माहिती देतो. तरच लक्ष्मण आणि सुचवते विभीषण मांकेच्या वेगवेगळ्या दरवाजांवर हल्ला करण्यासाठी विविध माकडांची नेमणूक करतो. तर तो लक्ष्मण, बिभीषण आणि इतर 7 योद्धे मानवी स्वरूपात लढतील. राम आणि त्याचे साथीदार सीतेचे अपहरण केलेल्या रावणाचे निवासस्थान पाहण्यासाठी सुवेला पर्वतावर चढतात. शिखरावरून त्यांना लंकेचे तटबंदीचे शहर राक्षसांनी भरलेले दिसते आणि माकडे रामासमोर गर्जना करत लढाईची तयारी करतात. हा गट बिभीषणसह डोंगरावर रात्र घालवतो. माकड नेते लंकेच्या विस्तीर्ण जंगलांचे सर्वेक्षण करतात आणि त्याचे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित होतात. ते जंगलात प्रवेश करतात, जे विविध झाडे, फुले आणि आवाजांनी भरलेले असतात. राम आणि त्याचे सैन्य लंकेकडे जाते, ज्यावर रावणाची सत्ता आहे आणि शेकडो राक्षस त्यांचे रक्षण करतात. राम आणि सुग्रीव लंकेचे निरीक्षण करण्यासाठी सुवेला डोंगरावर चढतात. रावणाला पाहून सुग्रीव त्याच्या दिशेने धावतो, परंतु रात्रपाळी करणारा त्याला मागे खेचून आणतो. सुग्रीवाने वरचा हात मिळवला आणि रावणाला थकवून मारले जाईपर्यंत ते दोघे जोरदार लढाईत उतरतात. हाणामारी आणि प्रतिहल्ला करतात. सुग्रीव आणि लक्ष्मण यांच्याबरोबर रामाने सीतेला रावणाच्या तावडीतून वाचवण्यासाठी लंकेवर आक्रमण करण्याची तयारी केली. युद्धापूर्वी राघवराम याने अंगदाला रावणाशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवले, परंतु रावणाने नकार दिला आणि अंगदाला ठार मारण्याचे आदेश दिले. तथापि अंगद पळून गेला आणि जिथे रावण बसला होता लंकेच्या भरात रामाने लंकेला वेढा घातल्यामुळे संतप्त झालेला रावण
माकडांच्या सैन्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या सैन्याला एकत्र आणतो. दोन्ही सैन्यांमध्ये भीषण लढाई होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मोठे नुकसान केले. या चकमकीचे वर्णन एक शक्तिशाली आणि आश्चर्यकारक दृश्य म्हणून केले जाते, ज्यात पृथ्वी, हवा आणि समुद्र, शंख, ढोल आणि लिओनिन माकडे आणि राक्षस एका महाकाव्याच्या लढाईत भाग घेतात, ज्यात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होते. हनुमान, अंगद आणि सुग्रीवासह विविध वीर माकडे इंद्रजित, प्रतापन आणि निकुंभ यासारख्या शक्तिशाली राक्षसांशी भिडतात, तर राम रावणाची बहीण शूर्पणखाच्या 4 मुलांशी. रामाचे वानर सैन्य आणि राक्षस यांच्यातील लढाई रात्रभर सुरू राहते. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक होते. दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होते. राम आणि लक्ष्मण आरोपांचे नेतृत्व करतात. त्यांच्या बाणांनी अनेक राक्षसांना ठार मारतात. दरम्यान रावणाचा मुलगा इंद्रजित राम आणि लक्ष्मणाला बांधण्याचा भ्रम बाळगतो, ज्यामुळे रावणाचा मुलगा इंद्रजित राम आणि लक्ष्मण यांच्यावर शक्तिशाली बाणांनी हल्ला करतो आणि त्यांना गंभीर जखमी करतो. इंद्रजित त्यांच्या शरीरावर अनेक बाणांनी वार करतो, त्यामुळे भाऊ स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. ते रकणे आणि बाणांनी झाकलेले जमिनीवर पडतात आणि माकडे त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात. ते दुःख. रावणाचा मुलगा इंद्रजित राम आणि लक्ष्मणाला बाणांनी झाकून मारतो. तो राक्षसांसमोर बढाई मारतो की त्याने भाऊ आणि त्यांच्या मित्रांना पराभूत केले आहे. दरम्यान हनुमान आणि इतर माकड नेते रामाच्या शरीरावर शोक व्यक्त करतात. परंतु बिभीषण सुग्रीवाला आश्वासन देतो. त्याला सांगतो की राम मेला नाही आणि त्यांनी लढा सुरू. रावणाचा मुलगा लंकेत प्रवेश करतो, पण राम वानरांच्या सैन्याकडून संरक्षित होतो. राम आणि लक्ष्मण मारले गेले आहेत असा विश्वास करून सीतेला फसवण्यासाठी रावण राक्षसास बोलावतो. राक्षस पुष्पकावर सीतेला तिच्या भावांचे बनावट मृतदेह दाखवतात, ज्यामुळे ती दुःखी होते आणि आशा गमावते. राम आणि लक्ष्मण यांच्या मृत्यूबद्दल कळल्यावर सीता दुःखी होते. तिच्यात एक राक्षसी तिला सांत्वन देते. तिच्या जखमा वरवरच्या आहेत आणि त्या बरे होतील. ती सीतेला आश्वासन देते की राम आणि लक्ष्मण जिवंत आहेत. पुष्पकरथ आणि लंकेचे रक्षण करणाऱ्या काकुस्थानच्या सैन्याच्या सतर उपस्थितीचा हवाला देत सीता सुरुवातीला लक्ष्मण, त्याचा भाऊ आणि निष्ठावंत साथीदार प्राणघातक जखमी होऊन युद्धभूमीवर काट्यांनी बांधलेला पाहून राम दुःखाने भारावून जातो. लक्ष्मणच्या मृत्यूबद्दल अपराधी वाटल्याने मानलेला पाहून राम दुःखाने मरणोत्तर त्याच्या मागोमाग जाण्याचा निर्णय घेतो. लक्ष्मणच्या सामर्थ्याशिवाय त्यांचा रावणाकडून पराभव होईल या भीतीने राम सुग्रीवाला त्यांच्या राज्यात. माकडांचा राजा सुग्रीव राम आणि लक्ष्मण युद्धभूमीवर जखमी अवस्थेत पडलेले पाहून घाबरून गेलेला त्याचा मुलगा अंगदाला शांत करतो. बिभीषण एक राक्षस जवळ येतो आणि चुकून रावणाचा मुलगा म्हणून ओळखले घाबरून पळून जातात. तथापि जांबन त्यांना रोखतो आणि सुग्रीव स्पष्ट करतो की बिभीषण राम आणि लक्ष्मणाला राक्षसांचा राजा रावणाला त्याच्या सल्लागारांकडून की राम आणि लक्ष्मण यांना त्यांच्या बाणाच्या बंधनातून मुक्तते की राम आणि माकडाचा नाश करण्यासाठी सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी शक्तिशाली राक्षस धूम्रक्षाला आदेश देतो. राक्षस विविध युद्ध उपकरणांसह चालतात, परंतु त्यांना अशी अशुभ चिन्हे आणि संकेत मिळतात जे त्यांना भीती आणि निराश. येथे नल वॉशेट हा शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. धूम्राक्ष राक्षसाचे नेतृत्व करत असल्याने माकडे आणि राक्षस
यांच्यातील लढाई तीव्र होते. पवदेवाचा मुलगा हनुमान एकट्याने धूम्राक्षाला डोंगराच्या शिखराने पराभूत करतो आणि त्याला ठार मारतो. जिवंत राक्षस अस्ताव्यस्त अवस्थेत लंकेला पळून जातात, तर हनुमानाला त्याच्या शौर्यासाठी रावण त्याच्या शक्तिशाली राक्षस वज्रदंशत्राला राम आणि माकडांवर हल्ला करण्याचे आदेश देतो. वज्रदंशत्र दक्षिण प्रवेशद्वारातून झेंडे आणि झेंडेंनी सजलेल्या राक्षसांच्याकडे देश देतो. वज्रदंशत्र दक्षिण प्रवेशद्वारातून झेंडे आणि झेंडेंनी सजलेल्या राक्षसांच्या विशाल सैन्यात टिपवतो. जेव्हा देवार्जुन मुलगा राक्षसाच्या तुकड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी वज्रदांश्रा हा एक शक्तिशाली राक्षस माकडांच्या सैन्याचा विध्वंस करतो, परंतु अखेरीस वलीचा मुलगा अंगदाता ठार मारतो. ही लढाई तीव्र आणि अस्ताव्यस्त असते. अंगविजयी होण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होते आणि वज्रदांश्राचा त्याच्या धारदार तलवारीने वध होतो. अकंपनाच्या नेतृत्वाखाली रावणाचे शक्तिशाली राक्षस रावणाच्या वतीने लढण्यासाठी माकडाच्या सैन्याकडे कूच करतात. ही लढाई भीषण आणि तीव्र आहे. दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होत आहे. अकंपना जरी सुरुवातीला अशुभ चिन्हांमुळे कमकुवत झाला असला, शक्तिशाली राक्षस अकंपना हनुमान आणि त्याच्या माकडांच्या सैन्यावर बाणांच्या वर्षावाने हल्ला करतो. मात्र क्रोध आणि अभिमानाने उत्तेजित हनुमाना तो हल्ला करण्यासाठी टेकड्या आणि झाडे उपटून टाकतो. दोघांमध्ये भयंकर लढाई होते. परिणामी अखेरीस हनुमानाच्या हातून अकंपनाचा मृत्यू होतो. राम आणि माकडांच्या सैन्याविरुद्धच्या लढाईत राक्षसांचे नेतृत्व करण्याचे आदेश रावण प्रहासला देतो. विजयासाठी उत्सुक असलेला प्रहास सहमत होतो आणि आपल्या सल्लागारांसह आणि धूळ, आवाज आणि गोंधळाच्या ढगांनी वेगळ्या योद्ध्यांच्या मोठ्या फौजांसह निघतो. दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष होतो, ज्यामुळे दोन्ही राक्षसांचा सेनापती प्रहास नीलाच्या नेतृत्वाखालील माकडांच्या सैन्यावर हल्ला करतो. एक भीषण लढाई सुरू होते, ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होते. प्रहासटाला अखेरीस नीलाने मोठ्या खडकांसह ठार मारले आणि त्याच्या मृत्यूमुळे राक्षस माघार घेतात. रावण राक्षस राजा राम आणि लक्ष्मणच्या सैन्याच्या हातून त्याचा सेनापती प्रहस्तच्या मृत्यूमुळे संतप्त होतो. तो एक ज्वलत वाहन चढतो आणि रामाला सामोरे जाण्यासाठी निघतो, जो त्याला पराभूत करण्याचा निर्धार करतो. दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष होतो. रावणाने विविध डावपेच आणि शस्त्रांचा वापर केला, ज्यात लक्ष्मणच्या बाहुल्याच्या वतीने मोठा आवाज, शारीरिक हल्ले आणि त्याला जागे करण्यासाठी हत्तींचा वापर करूनही राक्षसांद्वारे रावणाचा भाऊ कुंभकर्ण त्याच्या तीव्र आणि प्रदीर्घ प्रयत्नांनंतर झोपेतून जागे होतो. एकदा जागे झाल्यावर कुंभकर्ण युद्धासाठी तयारी करतो. दारू आणि अन्नाने उत्तेजित होतो आणि रक्षादलासह रावणाच्या निवासस्थानी जातो. माकड छावणी बाहेर रामाला कुंभकर्ण हा शक्तिशाली राक्षस त्याच्या विशाल शरीरासह आणि सोन्याचे दागिने घेऊन जवळ येताना दिसतो. रावणाने त्याला माकडांना गिळण्यासाठी 6 महिन्यांच्या झोपेतून जागे केले आहे. बिभीषण रामाला कुंभकर्णच्या अफाट सामर्थ्याबद्दल आणि देव आणि राक्षसांविरुद्धच्या लढ्यांसह भूतकाळातील कारनाम्यांबद्दल सांगतो. रामाने वानर सैन्याचा सेनापती नील याला युद्धाची तयारी. रावण त्याचा भाऊ कुंभकर्णाला एका गंभीर समस्येसाठी मदत करण्यासाठी जागे करतो. त्यांच्या लंका शहरावर वानरांच्या नेतृत्वाखाली रामाच्या सैन्याने हल्ला केला आहे. रावण कुंभकर्णाला माकडांच्या सैन्याचा नाश करण्यास आणि त्यांचे शहर वाचवण्यास सांगतो, जे त्याच्या मजबूत राक्षस योद्ध्यांपासून
रिकामे झाले आहे. कुंभकर्णच्या शब्दांमुळे संतप्त झालेला रावण सुरुवातीला त्याचा सल्ला नाकारतो, परंतु अखेरीस त्याच्या भावाच्या शत्रूंना ठार मारण्याच्या अभिवत्याचा सल्ला नाकारतो. परंतु अखेरीस त्याच्या भावाच्या शत्रूंना ठार मारण्याच्या अभिवचनेत्रांना पराभूत करू शकतो असा दावा करतो. तो रामाचा नाश करण्याची आणि सीतेला परतवण्याच्या नियंत्रणात दामोदर रावणाला रामावर हल्ला करण्यास उशीर करण्याचा सल्ला देतो. त्याऐवजी एक फसवी योजना सुचवतो. तो शिफारस करतो की कुंभकर्णासह 5 राक्षस रामाशी लढण्यासाठी कूच करत आहेत आणि नंतर परत येत आहेत, तर त्यांनी त्याला ठार मारल्याचा दावा केला आहे. दरम्यान सीता भेटवस्तूंनी शांत होईल आणि अखेरीस रावणाच्या नियंत्रणाखाली महोदराच्या असा विश्वास. कुंभकर्ण या शक्तिशाली राक्षसैन्याशी लढण्यासाठी जागृत केले. कुंभकर्ण कवच आणि दागिने धारण करतो, एक भयानक रूप धारण करतो आणि मागडांशी लढण्यासाठी राक्षसांबरोबर सैन्य घेऊन बाहेर पडतो. अशुभ चिन्हे असूनही कुंभकर्ण हा राक्षस शहरात प्रवेश करतो आणि माकडांना पळून पाठवतो. माकड राजाचा मुलगा अंगद त्यांना लढण्यासाठी एकत्र आणतो. म्हणतो की त्यांनी एकतर कुंभकर्णाला पराभूत करावे किंवा सन्मानाने मरावे. सुरुवातीच्या भीतीनंतरही माकडे अंगदच्या भाषणानंतर खंबीरपणे उभे राहतात. कुंभकर्णाला युद्धात सामोरे जाण्यास तयार होतात. सुग्रीव आणि हनुमानाच्या नेतृत्वाखाली माकडांचे सैन्य रावणाचा शक्तिशाली भाऊ कुंभकर्ण याच्याशी भयंकर लढाई करते. जखमी होऊनही कुंभकर्ण माकडेत राक्षसाला गिळंकृत करत राहतो, ज्यामुळे संपूर्ण युद्धभूमीत विनाश होतो. लक्ष्मण लढाईत सामील होतो आणि कुंभकर्णच्या शरीरावर बाण मारतो. राक्षसांचा राजा रावणाला त्याचा भाऊ कुंभकर्ण रामाच्या हातून मरण पावल्याचे कळते. दुःखाने भारावून गेलेला तो मूर्छित होतो आणि आपल्या भावाच्या हानीबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी पुनरुज्जीवित होतो. त्याने रामाचा वध करून त्याचा सूड घेण्याची शपथ घेतली. त्याला जाणीव होते की कुंभकर्णाविना तो इंद्रावर विजय मिळवू शकत नाही आणि आधी बिभीषणचा राक्षसांचा राजा रावण आणि त्याची मुले त्रिशिरस आणि महाप्रचवाच्या नेतृत्वाखाली रामाच्या वानर सैन्याशी लढाई करतात. लढाई तीव्र असते. दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होते. नरांतक एक शक्तिशाली राक्षस याला वलीचा मुलगा अंगद ठार मारतो. त्रिकार हनुमानाकडून मारला जातो आणि देवांतक नीलाच्या हाती पडतो. रावणाचा मुलगा अतिकाया लक्ष्मणासोबत भयंकर लढाईत उतरतो. अभेद्य पत्रे परिधान केलेला आणि शक्तिशाली बाण चालवणारा अतिकाया एक जबरदस्त प्रतिस्पर्धी सिद्ध होतो. तथापि पवन देवाच्या मार्गदर्शनासह लक्ष्मण अतिकायाच्या पराभवासाठी आणि त्याला खाली पाडण्यासाठी ब्रह्मशस्त्र वापरतो. त्याचा भाऊ इंद्रजित आणि इतर राक्षसांच्या मृत्यूबद्दल ऐकल्यानंतर रावण चिंतेत पडतो. त्याला रामाच्या सामर्थ्याची जाणीव होते आणि तो राज्य सळगते दक्षता वाढवण्याचे ठरवतो. आपल्या सैन्याला सतर्क राहण्याचे आणि माकडांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देतो. रावण स्वतः त्याच्या अंतःकरणात तपजी उधळण सहन करतो, जे त्याच्या वाढत्या रागाचे आणि त्याचे संकेत. रावणाचा मुलगा इंद्रजित अग्नीपासून ब्रह्मशस्त्र मिळवतो आणि त्याद्वारे माकडांच्या सैन्यावर हल्ला करतो. तो अनेक प्रमुख माकडांना ठार मारतो आणि राम आणि लक्ष्मणांवर बाणांचा वर्षाव करतो, जे त्याच्या अदृश्य प्रतिकार करू शकत नाहीत. पवन देवाचा मुलगा हनुमान हा माकड त्याच्या साथीदारांना बरे करण्यासाठी हिमवंत डोंगरावर औषधी वनस्पतीचा शोध घेतो.
तो डोंगराच्या शिखरावरची झाडे आणि हत्ती उखडून टाकतो आणि तो परत लंकेला घेऊन जाताना तो दिसतो. त्या औषधाच्या वासाने माकडे बरी होतात आणि हनुमान रामाकडे परततो. सुग्रीव आणि हनुमानाच्या नेतृत्वाखाली माकडांनी रात्री लंकेला लावली. इमारती, घरे आणि रस्ते जाळले. राक्षस पळून गेले. परंतु लवकरच रावणाचे सैन्य घेऊन परतले, ज्यात त्याचे पुत्र कुंभ आणि निकुंभ यांचा समावेश होता. माकडे आणि राक्षस यांच्यात भयंकर युद्ध झाले, ज्यात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. राक्षस आणि माकडे यांच्यातील लढाईत कुंभकर्णचा मुलगा कुंभवलीचा मुलगा अंगद याच्याशी लढतो. अनेक वेळा जखमी होऊनही अंगद हार मानण्यास नकार देतो, परंतु अखेरीस कुंभाकडून त्याचा पराभव होतो. निकुंभ हा एक शक्तिशाली राक्षस हनुमानावर त्याच्या काठीने हल्ला करतो, परंतु हनुमान फटका आणि प्रतिहल्ला सहन करतो. जेव्हा हनुमान त्याचा काठी तोडून त्याला पकडतो आणि त्याचे डोके बाहेर काढतो, तेव्हा निकुंभ मारला जातो. निकुंभाच्या मृत्यूमुळे वानर सैन्य आणि राक्षस यांच्यात भयंकर लढाई सुरू होते. रावण खाराचा मुलगा मकरक्षाला राम आणि लक्ष्मण यांचा नाश करण्यासाठी सैन्याचे नेतृत्व करण्याचे आदेश देतो. मकरक्ष त्याच्या पराक्रमाचा अभिमान बाळगतो आणि रात्रभ्रमण करणाऱ्यांसह निघतो, परंतु युद्धात भाग घेण्यापूर्वी रथाची लगाम घसरणे आणि घोडे हळूहळू हलणे यासह अनेक अशुभ घटना घडतात. खाराचा मुलगा मकरक्ष राम आणि त्याच्या माकडांशी लढतो. दोन्ही बाजूंनी विविध शस्त्रांचा वापर करून एक भीषण लढाई सुरू होते. मकरक्ष शिवाने दिले लंकेला एक शक्तिशाली बाण चालवतो, परंतु राम त्याला त्याच्या बाणांनी पराभूत करतो. रात्रंदाजा मारला जातो आणि राक्षसे रामाच्या बाणांच्या भीतीने लंकेला पळून जातात. जालनो फरी शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. रावण त्याचा मुलगा इंद्रजितला राम आणि लक्ष्मणाला ठार मारण्याचे आदेश देतो. इंद्रजित यज्ञ करतो, दैवी संरक्षण मिळवतो आणि युद्धासाठी निघतो. तो राम आणि लक्ष्मणावर धारदार बाणांनी हल्ला करतो, परंतु ते प्रतिकार करतात. दोन्ही भाऊ प्रतिहल्ला करण्याचे लक्ष्य ठेवतात. रावणाचा मुलगा इंद्रजित आपल्या रथावर सीतेची एक भ्रामक प्रतिमा तयार करतो आणि तिला ठार मारण्याचा प्रयत्न करतो. हनुमान माकडांच्या नेतृत्वाखाली तिचा बचाव करण्यासाठी येतो, परंतु इंद्रजितच्या भ्रामणे तो अपयशी ठरतो. इंद्रजित त्या भ्रामक सीतेचा तलवारीने वध करतो आणि त्याच्या विजयाबद्दल बढाई मारतो. मारुतचा मुलगा हनुमानाने माकडांनी इंद्राच्या मेघगर्जनेच्या आवाजापासून पळ काढल्यानंतर त्यांना एकत्र केले. त्याने त्यांना राक्षसांविरुद्धच्या लढाईत नेले. त्यांच्या सैन्याला अग्नीसारख्या उग्रतेने जाळून टाकले. तथापि इंद्रजितने बाण आणि बाण राम आणि सुग्रीवाला सीतेच्या हत्येची माहिती देण्यासाठी तात्पुरता थांबा दिला. त्यापूर्वी हनुमान रामाला सांगतो की इंद्रजितने सीतेचा वध केला आहे. लक्ष्मण रामाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेवटी सद्गुण या संकल्पनेविरुद्ध वाद घालतो आणि तो शक्तिहीन आणि निरुपयोगी असल्याचे सुचवतो. तो रामाला त्याऐवजी सामर्थ्यावर अवलंबून राहण्याचा सल्ला देतो, परंतु शेवटी सीतेची सुटका करण्यासाठी आणि तिच्या मृत्यूचा सूड घेण्यास रावणाचा मित्र बिभीषण रामाकडे जातो, जो सीतेचा वध झाला आहे हे कळल्यावर दुःखाने भारावून जातो. बिभीषण उघड करतो की सीता जिवंत आहे आणि इंद्रजित निकुंभीला येथे यज्ञ अर्पण करून माकडांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहे. बिभीषण रामाला लक्ष्मणाला विधी विस्कळीत करण्यासाठी आणि इंद्रजितचा वध करण्यासाठी
पाठवण्यासाठी पटवून देतो. राघवराम लक्ष्मणाला रावणाचा मुलगा इंद्रजित याचा वध करण्याची आज्ञा देतो, ज्याच्याकडे ब्रह्मची शस्त्र आहे आणि तो भ्रमात कुशल आहे. बिभीषण रामाला सल्ला देतो की जर निकुंभेलाच्या बाहेर असताना इंद्रजित मारला गेला, रावणाचा भाऊ बिभीषण लक्ष्मणाला राक्षसाच्या सैन्याशी लढण्याचा आणि रावणाचा मुलगा इंद्रजित याचा वध करण्याचा सल्ला देतो. युद्ध सुरू होते. दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होते. पवन देवाची संतती असलेल्या हनुमानावर इंद्रजित हल्ला करतो, जो विविध शस्त्रांनी सज्ज असतो, परंतु त्याच्याशी एक एक करून द्वंद्वयुद्ध करण्यास नकार देतो. इंद्रजित येण्याची वाट पाहत असताना बिभीषण आणि लक्ष्मण संभाषण करतात. बिभीषण इंद्रजितच्या कठोर शब्दांविरुद्ध स्वतःचा बचाव करतो आणि स्पष्ट करतो त्याच्या सद्गुणी स्वभावाने खरा राक्षस नाही. तो रावणाच्या दुष्कृत्यांवर टीका करतो आणि त्याच्यावर शहराचे पतन घडवून आणल्याचा आरोप करतो. दरम्यान लक्ष्मण युद्धात इंद्रजितला रावणाचा मुलगा इंद्रजित बाणांच्या वर्षावाने लक्ष्मणावर हल्ला करतो, परंतु लक्ष्मण इंद्रजितच्या छातीवर 5 आवेगपूर्ण बाण मारून प्रत्युत्तर देतो. दोन्ही योद्धे जखमी होतात, परंतु दोघेही हार मानत नाहीत आणि लढाई तीव्र होते आणि त्यांचे पराक्रम दाखवले. रावणाचा मुलगा इंद्रजित लक्ष्मणासोबत भयंकर लढाईत उतरतो. बाणांनी जखमी होऊन आणि त्याचे कवच खाली पडूनही इंद्रजित लढणे सुरूच ठेवतो. लक्ष्मणाला 1000 खांबांनी छेदतो. 2 योद्धे जोरदार आणि अथक द्वंद्वयुद्धात गुंतले असताना वार करतात. त्यांचे शरीर कापले जाते आणि रक्ताने माखलेले असते. माकडे आणि राक्षस यांच्यातील लढाई तीव्र होते. रावणाचा मुलगा इंद्रजित राक्षसांचे नेतृत्व करतो. लक्ष्मण, हनुमान आणि जंबन शूरपणे लढतात, परंतु इंद्रजित त्यांचा प्रतिकार करत राहतो. लक्ष्मणाने त्याच्या रथी आणि घोड्यांचा वध केल्यानंतर इंद्रजितचा अखेरीस पराभव होतो आणि माकडांचे प्रमुख आनंदित होतात आणि लक्ष्मणाला श्रद्धांजली. रावणाचा मुलगा इंद्रजित लक्ष्मणशी मोठ्या जोमाने आणि कौशल्याने लढतो, परंतु अखेरीस त्याचा अंत होतो जेव्हा लक्ष्मण इंद्रजितचे डोके त्याच्या शरीरातून तोडत एक शक्तिशाली इंद्रबाण सोडतो. माकडे आणि त्यांचे सहकारी विजय साजरा करतात, तर राक्षस दहशतीतून पळून जातात. तैरी शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण पुन्हा एकत्र येतात आणि लक्ष्मणाने रावणाचा मुलगा इंद्रजित याचा वध केल्याबद्दल राम आनंद व्यक्त करतो. तो लक्ष्मणाला मिठी मारतो आणि युद्धात जखमी झालेल्या लक्ष्मणाला सांत्वन देतो. लक्ष्मणच्या जखमा भरून काढण्यासाठी औषध दिले जाते आणि तो पटकन बरा होतो, ज्यामुळे संपूर्ण त्याचा मुलगा इंद्रजितच्या मृत्यूची बातमी ऐकून रावण रागावतो आणि त्याच्या हानीचा सूड घेण्याची शपथ घेतो. तो सर्व अधिकार आणि न्यायाची भावना सोडून सीतेवर हल्ला करण्याचा निश्चय करतो. तथापि त्याचा निष्ठावान सेवक सुपर्क्वा हस्तक्षेप करतो आणि रावणाला त्याचा क्रोध सीतेऐवजी रामावर केंद्रित करण्याचा सल्ला देतो. रावणाचे राक्षस सैन्य रामाच्या वानर सैन्यावर हल्ला करते, परंतु राम युद्धात प्रवेश करतो. एक विनाशकारी बाण वादळ सोडतो, जे शत्रूला विखुरते आणि ठार करते. युद्ध जसे वाढत जाते तसतसे राम अदृश्य होतो आणि त्याचे बाण स्वतःचे प्राण घेत असल्याचे दिसते, ज्यामुळे शेवटी रावणाच्या सैन्याचा पराभव होतो. रामाने आपल्या नातेगांना ठार मारल्याचे पाहिल्यानंतर राक्षस निराश झाले आहेत, ज्यामध्ये शूर्पणखाचा त्याला दिलेला नीच प्रस्तावही समाविष्ट आहे. त्यांना जाणीव आहे
शेतकरी दोबरी करू शकत नाहीत आणि अखेरीस तो त्या सर्वांचा नाश करेल, जसे अग्नीने त्याच्या मार्गातील सर्व काही गिळंकृत केले आहे. बिभीषण हा एकमेव आहे ज्याने राक्षसांपासून होणाऱ्या दुःखाच्या ओरड्याने आणि भूतकाळातील नुकसानीचा सूड घेण्यासाठी रावण राम आणि लक्ष्मण यांच्याशी लढण्याची तयारी करतो. तो त्याच्या राक्षस सैन्याला संबोधित करतो, माकडांच्या नेत्यांना ठार मारण्याच्या आणि वानर यजमानांचा नाश करण्याच्या त्याच्या योजनांबद्दल बढाई मारतो. 8 घोड्यांनी ओढलेल्या विशाल रथासह रावण त्याच्या सुग्रीव माकडाचा प्रमुख रावणाच्या राक्षसांविरुद्ध आपल्या सैन्याचे नेतृत्व करतो. एका भीषण लढाईत सुग्रीव एक कुशल धनुर्धर विरूपाक्ष याचा सामना करतो आणि माकडांवर हल्ला करतो. एका तीव्र द्वंद्वयुद्धानंतर सुग्रीव अखेरीस विरूपाक्षाला एका शक्तिशाली मुठीच्या फटक्याने पराभूत करतो. त्याला सुग्रीवाच्या नेतृत्वाखालील माकडांच्या सैन्याशी झालेल्या भीषण युद्धानंतर रावणाचे सैन्य लक्षणीयरित्या कमी होते. रावणाचा प्रमुख योद्धा महोदर सुग्रीवाशी एक एक करून द्वंद्वयुद्ध करतो, परंतु अखेरीस तो माकडाच्या राजा खंजीरावर पडतो. राक्षस घाबरून पळून जातात आणि 10 मानेचा रावण संतप्त होतो, तर राघव विजयाने आनंदित होतो. महास्व एक शक्तिशाली राक्षस अंगदच्या सैन्यावर त्याच्या बाणांनी हल्ला करतो, शस्त्रे आणि डोकी कापतो. अंगद त्याच्या लोखंडी परिघाने परत लढतो, परंतु महाप्रशवला भान येते आणि तो त्याच्यावर हल्ला करत राहतो. दोघे भयंकर लढाईत गुंततात, ज्यात अंगद अखेरीस महाप्रशवाला एका शक्तिशाली मुठीने मारून ठार मारतो. रावण राम आणि लक्ष्मण यांच्यावर त्याच्या रथाने हल्ला करतो, परंतु ते त्यांच्या बाणांनी प्रत्युत्तर देतात. दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार लढाई होते. दोन्ही बाजूंनी जोरदार वार केले जातात. रावण अनेक डोक्याचे बाण सोडण्यासाठी असुर शस्त्र वापरतो, परंतु राम अग्निमय शस्त्राने प्रतिकार करतो, बाण नष्ट करतो आणि राघवाने राम आपले शस्त्र हाणून पाडल्यानंतर रागाच्या भरात रावण एक विनाशकारी सौर शस्त्र सोडतो. राघव गंधर्व शस्त्राचा प्रतिकार करतो, परंतु अखेरीस रावणाच्या 10 बाणांना बळी पडतो. लक्ष्मण हस्तक्षेप करतो. रावणाच्या नारवी डोक्याच्या मानकाला छेदतो. त्यानंतर रावण लक्ष्मणावर एक बाण सोडतो, ज्यामुळे शेवटी लक्ष्मण कोसळतो. राम लक्ष्मणाकडे तलसर शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. रावणाने त्याचा भाऊ लक्ष्मणाला जखमी केल्याचे पाहून राम दुःखाने भारावून जातो. शीना त्याला आश्वासन देतो की लक्ष्मण मरण पावलेला नाही आणि लक्ष्मणाला पुनरुज्जीवित करण्यासाठी औषधी वनस्पती आणण्याची हनुमानाला सूचना यशस्वी होते आणि राम आणि रावण एका भीषण लढाईत गुंततात. दोन्ही बाजूंनी जोरदार फटक्यांची देवाणघेवाण होते. 2 वीरांची टक्कर होताना देवी देवता आश्चर्याने पाहतात. त्यांच्या शक्ती जुळतात. राम शेवटी वरचा हात मिळवतो. रावणाच्या घोड्यांना आणि शरीराला बाणांनी छेदतो आणि अखेरीस त्याचा पराभव करण्यापूर्वी त्याला कमकुवत करतो. रामाच्या शब्दांनी संतप्त झालेल्या रावणाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला, परंतु तो त्याला हलवू शकला नाही. रागाच्या भरात रामाने रावणाला संबोधित केले, त्याच्या कृतीवर टीका केली आणि त्याच्या प्रतिष्ठेचा अपमान केला. त्यानंतर रामाने बाणांचा मारा केला. रावणाला मारले आणि त्याला अडखळण्यास भाग पाडले. आपल्या रथीच्या युद्धातून माघार घेण्याच्या निर्णयामुळे संतप्त झालेला रावण त्याच्यावर भ्याडपणाचा आणि लाचखोरीचा आरोप करतो. तथापि रथी स्पष्ट करतो की त्याने रावणाच्या सुरक्षिततेच्या आणि कल्याणरचतेने हे केले,
कारण तो थकला होता आणि शकुन प्रतिकूल होते. शेवटी रावणाची खात्री पटते आणि तो रथीला युद्धास देतो, ज्यामुळे त्याला या प्रक्रियेत बक्षीस. अगस्त्य रावणाला पराभूत करण्यासाठी रामाला आदित्य हृदय स्तोत्र शिकवतो. या स्तोत्रात सूर्याची निर्मिती, संरक्षण आणि विनाश यासह विविध रूपे आणि कार्ये वर्णन केली आहेत. अगस्त्य रामाला एकाग्रतेने सूर्याची पूजा करण्याची आणि युद्धात विजय मिळविण्यासाठी स्तोत्र पठणाची सूचना देतो. त्यांचे रथ जवळ येत असताना राम भयंकर लढाईत गुंततात. रावणाच्या रथाचे वर्णन भव्यतेने आणि दहशतीसह केले जाते, परंतु शेवटी मातालीने चालवलेल्या धुळाने तो झाकला जातो. रागावलेला पण धीर धरणारा राम रावणाचा सामना करण्यासाठी इंद्राचे धनुष्य आणि बाण उचलतो, ज्याने रामाला बाणांनी झाकले. राम आणि रावण त्यांचे पराक्रम दाखवून भयंकर लढाईत उतरतात. दोघेही बाण सोडतात, जे एकमेकांवर आदळतात, परंतु दोघेही डगमगत नाहीत. रावण रामाचा दंडाबळांतर ध्वज छेदतो. लढाई सुरू राहते. दोन्ही बाजूनी हाणामारी केली जाते आणि एकमेकांच्या घोड्यांचा वध केला जातो. राम आणि रावण तीव्र लढाईत गुंततात, बाण सोडतात आणि विविध शस्त्रांचा वापर करतात. अनेक डोकी गमावूनही रावण लढत राहतो, परंतु राम शेवटी आपला वरचा हात मिळवतो. आपल्या बाणांचा वापर करून एका पाठोपाठ एक रावणाची डोकी कापतो आणि शेवटी त्याचा पराभव करतो. मातली आणि अगस्त्याच्या मदतीने रामाने रावणाचा नाश करू शकणारे एक शक्तिशाली ब्रह्मास्त्र मिळवले. त्याने आपल्या धनुष्यावर बाण चढवला, ज्यामुळे प्राण्यांमध्ये भीती निर्माण झाली आणि पृथ्वी हादरली. दांडा सोडताना रामाने रावणाचा वध केला, ज्यामुळे उर्वरित रात्रभ्रमण करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली, जे भीतीपोटी पळून गेले. विभीषण युद्धभूमीवर त्याचा भाऊ आणि राजा रावणा मृत्यूवर शोक व्यक्त करतो. तो त्यांच्या पराभवाचे श्रेय अभिमान आणि अहंकारात देतो. राम विभीषणाला सांत्वन देतो. हे स्पष्ट करतो, तो त्यांच्या पराभूत करण्याचे आदेश देतो. क्रॉम विभीषणाला रावणाचे संष्ट करण्याचे, त्यांचे वैर संपवण्याचे आणि त्याला रागाच्या भरात राक्षसाच्या बायका रामाच्या हातून रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराकडे धावतात. ते रडतात आणि विलाप करतात. त्याच्या अहंकाराची आणि त्याच्या पतनाला कारणीभूत ठरलेल्या चुकीच्या निर्णयांची आठवण करून देता. ते स्वतःच्या, त्यांच्या स्वामीचा आणि त्यांच्या राज्याचा झालेला नाश हा वैयक्तिक दोष नसून अपघात असल्याचे मानतात. रावणाची पत्नी मंदोदरी केवळ नश्वर असलेल्या रामाच्या हातून झालेल्या त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करते. राम विभीषणाला लंकेचा राजा म्हणून स्थापित करतो. वैदिक विधींनुसार त्याच्यावर समुद्राचे पाणी शिंपडतो. वानर नागरिक राम आणि लक्ष्मणांचे अन्न आणि फुले अर्पण करून उत्सव साजरा करतात. त्यानंतर राम हनुमानाला सीतेच्या रावणाच्या विजयाच्याबद्दल आणि तिच्या सुरक्षित परताव्याची माहिती देण्यासाठी पाठवतो. हनुमान लंका शहरात प्रवेश करतो आणि तिला राक्षसांनी वेढलेल्या वृक्षावाटिकामध्ये सीता सापडते. तो तिला सांगतो की रामाने रावणाचा पराभव केला आहे आणि तो तिला भेटण्यासाठी जात आहे. सीता खूप आनंदी आहे, पण आनंदामुळे बोलू शकत नाही. हनुमान तिला त्रास देणाऱ्या राक्षसांना ठार मारण्याची तयारी दाखवतो, परंतु सीता त्यांना माफ करते. गुन्हेगार रामाचा निष्ठावान सेवक विभीषण रावणावर विजय मिळवल्यानंतर सीतेला रामाकडे आणतो. तथापि राम विभीषणला निर्देश देतो की सीतेला पालखीमध्ये नेण्याऐवजी पायी चालत जाऊ द्या.
आणि त्याच्याजवळ येऊ द्या. या हावभावामुळे राम आपल्या पत्नीला तिच्या सुरक्षिततेचे पुन्हा स्वागत करू शकतो, ज्यामुळे तिचे त्याच्या उपस्थितीत पुन्हा स्वागत करू शकतो. रावणाला हरवल्यानंतर राम सीतेला सांगतो की ती त्याच्या भावांसह किंवा सुग्रीवासह तिला आवडेल अशा कोणाबरोबरही जाण्यास स्वतंत्र आहे. तो म्हणतो तिच्याबद्दल कोणतीले पैशाब्जा परुषाने अयोग्य वागणू जाते. सीता या शब्दांमुळे खूप दुखावली जाते. सीता या शब्दांमुळे खूप दुखावली जाते. रामाच्या शब्दांमुळे आपल्यावर अन्याय झाला आहे असा विश्वास ठेवून सीता जाहीर करते की ती अंत्यविधीच्या चितेत प्रवेश करेल. तिच्या वतीनं क्रोधित झालेला लक्ष्मण रामाच्या आज्ञेनुसार चित तयार करतो. जेव्हा सीता ज्वालांमध्ये प्रवेश करते तेव्हा सभा दुःखाने भारावून जाते आणि उपस्थित सर्व लोक तिच्या यज्ञाचे साक्षीदार असतात, जे दिव्य प्राणी. सीतेच्या बेपत्ता होण्यावर शोक व्यक्त करणाऱ्या रामाकडे विविध दिव्य देवता येतात, जे जगाचे रक्षण करणारे नारायण म्हणून त्यांची खरी ओळख प्रकट करतात. ब्रह्मा यांनी रामाच्या दैवी गुणांचे आणि शक्तींचे वर्णन केले आहे, ज्यात विश्वाचा निर्माता, विध्वंसक आणि पालनकर्ता असण्याचाही, ज्यात अनेक रूपे आणि पैलू आहेत. अग्नीची देवता रामाला आश्वासन देते की सीता त्याच्यापासून विचलित झाली नाही आणि शुद्ध राहिली आहे. त्याच्यापासून विभक्त होऊनही रावणाने तिचे अपहरण केले. राम एक नायक आणि नैतिकतेचे समर्थक म्हणून आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासारखी त्या शुद्ध करण्याचा निर्णय घेतो. महेश्वर शिव रावणाला हरवल्याबद्दल रामाची स्तुती करतो. तो म्हणतो की हे एक भाग्य आहे. तो रामाला स्वर्गात परत येण्याचा आणि त्याच्या कुटुंबाची तौतीक करण्याचा स्थापित करण्याचा सल्ला देतो. गाडीवर बसलेला दत्तो त्यांना पाहून खूप आनंदित होतो. तो त्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यात. राघवाच्या उपस्थितीमुळे आनंदित झालेला महेंद्र त्याचे वरदान मागतो. राघव त्याच्या निष्ठावंत माकड योद्ध्यांना पुनरुज्जीवित करण्याची आणि त्यांना पूर्वीप्रमाणेच सामर्थ्य आणि पराक्रम मिळवून पुन्हा निरोगी करण्याची विनंती करतो. महेंद्र सहमत होतो आणि माकडे बरे होऊन आणि निरोगी होऊन उठतात. त्यांच्या कुटुंबांशी पुन्हा विभीषणशी पुन्हा जोडले गेल्यानंतर राम आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना भेटण्यासाठी अयोध्येला परतण्याची उत्सुकता व्यक्त करतो. राम त्याच्या निष्ठावंत माकडांना आणि अस्वलांना दागिने आणि संपत्तीचे बक्षीस देतो. त्यानंतर त्यांना अयोध्येत परत येण्याचे आमंत्रण देतो. विभीषणला त्याचे राज्य म्हणून लंका दिलेस देते आणि राम सर्व प्राण्यांना अयोध्येत परत नेण्याची तयारी दाखवतो, जिथे ते शहराच्या बागांचा आणि जंगलांचा आनंद घेऊ शकतात. ते रावणाविरुद्धच्या युद्धामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल राम सीतेला दाखवतो, ज्यात अनेक राक्षसांचाही समावेश आहे. त्यानंतर तो तिला अयोध्यासह विविध ठिकाणी घेऊन जातो, जिथे ते शहराचे सौंदर्य आणि वैभव पाहतात. माकडे आणि राक्षस देखील शहर पाहून आनंदाने उठतात. रामाच्या सुखसहित वनवासाबद्दल ऐकलेला एक तपस्वी वरद्वय रामाला भेटतो. वरद्वय रामाची त्याच्या धर्मनिष्ठेबद्दल स्तुती करतो आणि त्याला सांगतो की भरत त्याच्या परत येण्याची वाट पाहत आहे आणि त्यांच्या माता चांगल्या आहेत. तो रामाच्या संघर्षाची आणि जंगलातील विजयांची कथा देखील सांगतो, ज्यात सीतेची सुटका आणि रावणाचा पराभव. हनुमान एक माकड अयोध्येला भेट देतो आणि भरताला कळवतो की रावणाला हरवून राम परत आला आहे.
ही बातमी ऐकून भरत खूप आनंदित होतो. तो हनुमानाचे स्वागत करतो आणि त्याला रामाला आपले कल्याण सांगण्यास सांगतो आणि रामाला सांगतो की त्याचे परतल्यावर भव्य स्वागत होईल. हनुमानाने भरताला जंगलामधील रामाच्या जीवनाचे वर्णन केले, त्याचा वनवास, भाऊ लक्ष्मणचे शौर्य आणि खारा आणि दुशानासारख्या राक्षसांवरील हत्येचे वर्णने, सीतेचे अपहरण कसे केले आणि त्यानंतर तिला वाचवण्यासाठी रामाने केलेल्या प्रयत्नाबद्दल हनुमान सांगतो, ज्यात माकडांच्या मदतीने लंकेसाठी पूल बांधणे समाविष्ट आहे. रावणाला हरवून अयोध्येत परतलेल्या आपल्या भाव रामाचे भरत परत स्वागत करतो. रामाची दिव्य गाडी पुष्पक पाहण्यासाठी लोक गोळा होतात, तेव्हा शहर हार आणि संगीताने सुशोभित केले जाते. भरत रामाला अभिवादन करतो आणि त्याच्या पायावर पादत्राणे ठेवतो. नंतर त्याला राज्य परत करतो. राम भेट स्वीकारजारेकडे जातो. राम आपल्या भावाला भरताकडे राज्य परत करतो. त्याच्या अडचणींना तो सहन करू शकत नाही असे सांगून. रामाच्या राजा म्हणून स्थापनेनंतर अयोध्या शहर उत्सवनी हनुमान आणि इतर माकडांसह त्याच्या भावांना, मित्रांना आणि प्रजेना भेटवस्तू देतो. तो असंख्य यज्ञखील करतो आणि इत्तज वर्षे शहाणपणाने राज्य करतो.